आपण एक सिंपल छोटीशी डॉयली करायला शिकायचं आहे. डॉयली म्हणजे छोटा रुमाल, ताटावरचे रुमाल आपण म्हणतो, किंवा ह्याला रशियन लोक जो शब्द वापरतात त्याचा अर्थ नॅपकिन असा होतो. आणि डॉयली हा इंग्लिश शब्द आहे. तर अशी एक सिंपल छोटी डॉयली करायला घेऊया. आपण गोलात काम करायला तर शिकलोच आहोत, त्यामुळे टाके कसे पटीत वाढत जातात हे आपण बघितलेलं आहे. तर डॉयली करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टाक्यांची कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात. टाके तेच आहेत जे आपण सुरुवातीला बेसिक शिकलोय ते. मी मुद्दाम हे पॅटर्न नेटवरनं घेतले. नेटवरनं पॅटर्न जेव्हा आपण घेतो तेव्हा काहीतरी थोडासा कुठेतरी एक थोडासा ग्लिच असतो. जसं आता ह्याला नुसता गोल दिलाय आणि ह्याच्या बाजूला टाके दिसत आहेत, डबल क्रोशे आपल्याला दिसत आहेत. एक 3 चेनची हे दिसते, म्हणजे इकडून सुरुवात झाली 3 चेन आणि इकडे डबल क्रोशे करत गेले. ह्या 19 आहेत. आणि इथे आपल्याला काळा डॉट दिसतोय म्हणजे स्लिप स्टिच आहे. म्हणजे हे मॅजिक रिंगमध्ये घेतलेले असणार. इकडे कुठेही मॅजिक रिंगचं सिम्बॉल नाही आहे, काही नाही आहे, पण हे बघून आपण पॅटर्न लिहू शकतो की मॅजिक रिंग चेन 3 19 डबल क्रोशे इन मॅजिक रिंग. ठीक आहे. दुसरा राऊंड सुरू होतोय पुन्हा 3 चेनने, कारण पुढेही DC आहे त्यामुळे त्या उंचीची अशी 3 चेन केली आहे आणि 4 चेन घेतल्या आहेत. मग DC 4 चेन DC, त्यामुळे सुरुवातीलाच 3 चेन अधिक 4 चेन अशा 7 चेन आधीच सुरुवातीला घ्यायच्या. आणि मग एक DC सोडून पुढच्या DCच्या हेडमध्ये DC करायचा, कारण हे 20 होते आणि इकडे म्हणजे हे 3 चेनचं धरून हे 20 झाले आणि हे इकडे 10 दिसत आहेत. याचा अर्थ मधला एक DC वगळलाय. एक DC वगळून पुढच्या DCवर डबल क्रोशे, 4 चेन डबल क्रोशे, 4 चेन डबल क्रोशे अशा पद्धतीने ही रो पूर्ण करायची आणि इकडे स्लिप स्टिच करायचं आहे. तर हे स्लिप स्टिच करताना मुद्दा मी थोडंसंच तुम्हाला आता मध्ये दाखवते. हे इकडे आपण 20 केल्या, 3rd चेनमध्ये मी जॉईन केलं होतं आणि मग 7 चेन DC, 4 चेन DC अशा पद्धतीने, म्हणजे इकडे हे चेन आणि DC असं झालं. शेवटचं 4 चेन केल्या आणि इकडे 3rd चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. तर या पद्धतीने इथे आता सवय झालेली आहे तुम्हाला एव्हाना, त्यामुळे तुम्ही मोजून घ्यायचेत. पहिली चेन, दुसरी चेन, तिसरी चेन, तिसऱ्या चेनमध्ये DC करताना हुकच्या वरती 2 लूप आणि हुकच्या खाली चेनचा DC ने स्लिप स्टिच करतोय. तर हुक इन्सर्ट करताना हुकच्या वर 2 लूप आले पाहिजेत चेनचे, म्हणजे ते असं घट्ट बसतं. इथे हा इकडे जर एकच लूप वर आला असताना तर फार खेचल्यासारखं दिसतं इथे. तर हा आता बरोबर DC असल्यासारखं इकडे आता ही 3 चेनची रेष दिसते. ठीक आहे. त्यानंतर पुढे कसं करायचं आहे, 3 चेन 4 DC. आता ग्लिच म्हटलं तसं या पॅटर्नमध्ये ना इथे ह्या मध्ये चेन नव्हत्या. प्रत्येक गॅपमध्ये 5-5 DC त्यांनी फक्त दाखवले या ओळीत, तिसऱ्या ओळीत. ठीक आहे. पण पुढचं पॅटर्न बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की पुढे जेव्हा DC घालतोय तेव्हा इथे चेन असायला हवं. मग काय करायचं आपल्याला, पहिले 3 चेन आणि 4 DC या गॅपमध्ये येणार, पहिल्या गॅपमध्ये, आणि मग प्रत्येक गॅपमध्ये 5-5 DC येणार. तर 5-5 DCचे ग्रुप आहेत, त्याच्यात एक चेन करा. ठीक आहे. हे झालं, इकडे पूर्ण झालं. त्यानंतर पुन्हा स्लिप स्टिच नंतर काय होतंय, 3 चेन आणि मग आडव्या 3 चेन, म्हणजे टोटल 6 चेन घ्यायच्या आहेत. आणि हा एक नवीन टाका आपण शिकूया, ह्याला डिक्रीज म्हणतात. जसा इन्क्रीज आपण गेल्या वेळी बघितला तर इन्क्रीज 2चा असतो, डिक्रीज सुद्धा जनरली 2चाच असतो. आणि ह्याला एक जुनं नाव आहे टुगेदर. तर हे 5 DC टुगेदर म्हणता येईल, ह्याला म्हणता येईल. हे 5 DC टुगेदर म्हणजे ह्या 5 DCवरचे टाके एकत्र करून हा असा 5 DC टुगेदर करायचा आहे. तर मी तुम्हाला इथपर्यंत मिळून पुढे हा कसा करायचा तो दाखवते. त्यापूर्वी आपण बघूया रो सुरू कशी करायची. ही जी रो आहे यात आपण प्रत्येक गॅपमध्ये 5-5 DC करतोय. तर पहिली जी 3 चेन येणार आहे ती जर ह्या 3 चेनवर आली
आधीच्या चेनवरच आपण चेन केल्या तर ती गॅपमध्ये दिसणार नाही आणि आपल्याला गॅपमध्ये दिसायला हवं आहे. म्हणून काय करायचं, आपण गॅपमधून सुरुवात करायची. तर गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करायचा. इकडे मी एक स्लिप स्टिच केला आणि मग 3 चेन आणि 4 DC गॅपमध्ये करायचे. हा कन्सेप्ट लक्षात आला तुमच्या? आपण इकडे स्लिप स्टिच नसता केला तर डायरेक्ट ह्याच्यावर असा हा 3 चेनचा DC दिसला असता. म्हणून आपण गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करायचा आणि मग ही 3 चेन आणि पुढे 4 DC करायचे. म्हणजे टोटल 5 DC एका गॅपमध्ये येतील. पहिला झाला, दुसरा, तिसरा DC, चौथा DC. आता ह्या DC वर आपण काहीही करायचं नाही. ह्या DC वर आपण एक फक्त चेन घेऊन मग पुढच्या गॅपमध्ये, या नेक्स्ट गॅपमध्ये आपण DC करायचे. मी तुम्हाला आता डायरेक्ट हा 5 DC टुगेदर करायचा आहे तो दाखवायला भेटते. ही माझी ओळ पूर्ण झालेली, राऊंड ही रो पूर्ण झाली आहे. तर शेवटचे मी काय केले, हे 5 DC घेतलेत आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्ट स्लिप स्टिच दाखवला होता. पण आपण काय करतोय, प्रत्येक DCचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक आपण चेन करतोय. त्यामुळे तशी मी इकडे शेवटची एक चेन करणार आणि मग स्लिप स्टिच करून जॉईन करणार. ही एक चेन केली आणि मग जॉईन करताना थर्ड चेनमध्ये पुन्हा एकदा दाखवते. इथे वरती 2 लूप पाहिजे आणि खाली एकच लूप पाहिजे. असं घेऊन इकडे स्लिप स्टिच करायचा. एकाच लूपमधून जर स्लिप स्टिच काढला तर हे आपण ओढतो ना, त्यावेळी तो लूप खेचला जातो आणि फिनिशिंग चांगलं येत नाही. तर आपल्याला 5-5 DC आणि त्यांचे मध्ये मध्ये एक एक चेन असे ग्रुप तयार झालेत. नेक्स्ट आपली काय आहे, इथेच वरती ह्या गॅपवरच वरती DC येणार आहेत. हा पहिला DC म्हणजे 3 चेन आहे. त्यानंतर 3 चेन, 5 DC टुगेदर, 3 चेन, परत डबल क्रोशे, 3 चेन, 5 DC टुगेदर, 3 चेन, परत डबल क्रोशे. तर अशा पद्धतीने हा राऊंड आपण करत जायचा आहे. सुरुवातीला 3 अधिक 3 6 चेन एकदम घ्यायच्या. उभ्या 3, आडव्या 3. ह्या उभ्या 3 म्हणजे एक DC झाला आणि मग ह्या आडव्या 3 चेन घेणार आहोत. त्या आता मी घेते 1, 2, 3 आणि आता हे खाली जे आपले 5 DC आहेत त्यावर आपल्याला 5 DC टुगेदर करायचं आहे. आता इथे काय होईल, आपण ह्या DC वरच ही पहिली चेन घेतली आहे. तर ही खरी गॅपवर यायला हवी इकडे. म्हणून मग मी काय करते, पाठीमागे स्लिप स्टिच करते. जसं मगाशी आपण गॅपमध्ये पुढे आलो स्लिप स्टिच करत, तसा एक स्लिप स्टिच मागे करायचा इथे. थोडं ट्रिकी होतं म्हणून उलट्या बाजूला फिरवून तो स्लिप स्टिच करावा लागेल. म्हणजे आता मी ही जी 3 चेन करेन हे गॅपवर येईल. जसं हा DC गॅपवर आलाय तसं ही पहिली 3 चेन जी DCचा आहे ते गॅपवर यायला हवं. पुन्हा एकदा बघा, हे इथे गॅपमध्ये यायला म्हणून मी इकडे पाठीमागे हा एक DC स्लिप स्टिच केलाय. मग आता गॅपमध्ये मी सुरुवात करते. जर तुम्ही कलर बदलणार असलात प्रत्येक राऊंडला तर मग हे मागे पुढे स्लिप स्टिच करत जायची गरज नाही येणार आहे. मग तुम्ही डायरेक्ट इकडे 3 चेन न घेता स्टँडिंग DC करून हा इकडे घेतला असता, हे 5 DC. तसंच इथे सुद्धा स्टँडिंग DC डायरेक्ट इकडे केला असता, 3 चेन आणि 5 DC टुगेदरचा ग्रुप केला असता. कलर बदलायचा नसेल, एकाच रंगात जर करत असू तर आपल्याला हा प्रकार करावा लागेल. मागे पुढे थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल स्पेस.
आता हा आपण 5 DC टुगेदर करतो. यासाठी मी काय केलं, पहिला DC केला हा अर्धवटच सोडला. तसेच 5 DC फक्त पहिल्यांदा 2 लूपमधून काढतो तेवढेच करून सोडायचे. हा एक अर्धवट सोडलाय, हा दुसरा अर्धवट सोडलाय, असे अजून 3 DC अर्धवट सोडायचे. हा पहिला लूप तसाच आहे. असे अजून 5 लूप येतील, कारण आपण 5 DC अर्धवट करून आपल्या हुकवरच सोडून देणार आहोत. हा तिसरा DC अर्धवट करून हुकवर सोडून दिला. मी मिस केलं, इकडे 5 यायला हवेत ना, पण इकडे एकच गॅप उरली. ही मी मधली गॅप मिस केली आहे, त्यामुळे हे 2 DC काढून टाकूया. पहिले चेन मध्ये होतं, मग दुसरा DC, दुसऱ्या DCच्या हेडमध्ये फक्त बॅक लूप मधून गेलं. तसं नकोय, दोन्ही लूप मधून जायला पाहिजे हुक. एकाच लूप मधून गेला तर तो खेचल्यासारखा दिसतो. हा दुसरा झाला अर्धवट DC. हा तिसरा DC अर्धवट केला. हा चौथा करते अर्धवट. पहिला लूप आहे आणि 4 अर्धवट DC झालेत, आणि आता 5व्या DC मध्ये अजून एक अर्धवट DC करते. याला हाफ DC म्हणू नका, हा याला अर्धवट किंवा इनकम्प्लीट DC म्हणा. हे आपले इनकम्प्लीट DC आहेत. किती, 1 2 3 4 5. आणि हा आपला पहिला लूप जो हुकवर असतो. असे 6 लूप मधून एकदमच आता यान बाहेर ओढून द्यायचं. हा आपला झाला 5 DC टुगेदर. त्यानंतर आपल्याला काय करायचं, 3 चेन गॅप मध्ये DC, 3 चेन, पुन्हा 5 DC टुगेदर. 3 चेन ह्या DC ग्रुप्स मधली जी गॅप आहे त्यात एक DC, पुन्हा 3 चेन. आणि आता पुन्हा आपल्याला हे जे 5 DC आहे त्या प्रत्येक DCच्या हेडमध्ये एक एक इनकम्प्लीट DC, अर्धवट DC करत जायचा. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा, चौथा, 5वा. हे आता 5 DC टुगेदर. 5 DC झाले, त्यामुळे 6 लूप आले. या 6 लूप मधून एकदाच धागा ओढून घेतला की आपला हा 5 DC टुगेदर एक टाका कंप्लीट झाला. पुन्हा 3 चेन आणि गॅप मध्ये DC. यापुढे सोपं आहे. हाच एक वेगळा DC टुगेदर टाका जो होता, जिकडे आपण 5 टाक्यांचा मिळून एकच टाका केला. ह्याला हे एकच हेड आलं. तर अशा पद्धतीने डॉयली कंप्लीट करत जायची आहे. पुढच्या ओळी सिंपल आहेत. इथे तुम्ही याल, ह्या DC वर DC करायचं आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 ही जी 3ची गॅप आहे त्याच्यात 4 DC येतील. पुन्हा इकडे गॅप दिली बघा, इकडे चेन येणार. त्यानंतर 1 2 3 4 ह्या गॅपमध्ये 4 DC, ह्या DC वर DC, पुन्हा 1 2 3 4 गॅपमध्ये 4 DC, म्हणजे टोटल 9 DC असतात. त्यातला हा एकच फक्त DC वर येतो, आणि इथे ह्या ज्या 3 आहेत त्याच्यावर 4 DC येतात. 3 चेनवर 4 DC. अशा प्रकारे 9 DCची अशी एक एक बॅच होईल. प्रत्येक बॅच नंतर एक चेन करा. आता हे कसं होतं माहिती आहे, मी तुम्हाला म्हटलं प्रमाणात टाके वाढवत जाणं. तर असं सपाट राहत असेल ह्याचा अर्थ टाके व्यवस्थित वाढतात, प्रमाणात वाढतात. टाके जास्त झाले तर हे अशी चुणी पडत जाते, आणि टाके जर कमी झाले तर अशी वाटी तयार होते, जवळ येत जातं वरचं. तर ते थोडंसं तुमच्या टेन्शनवर आणि हुक आणि यांच्या एकमेकांशी कंपॅटिबिलिटीवर पण असतं, पण ते आपण बघूनच घेताना की आपले यान
हुकसाठी परफेक्ट आहे. तसंच जर घेतलं असेल तर मग टाके कमी जास्त होत असतात, एवढं लक्षात घ्यायचं. तर इथे करताना सुद्धा जर तुम्हाला वाटलं की इकडे चेन नकोय, फार असं चुण्या पडायला लागल्यात, तर ही मधली चेन तुम्ही नाही केली तरी चालेल. पुढची अगदी सिंपल आहे, जसं आपण स्क्रंचीला केलं तसं. पुढच्या ओळीत इकडे आधी एक चेन घेतो आपण, मग 1 2 3 4 5 चेन, त्यानंतर 2 DC सोडून तिसऱ्या DCवर सिंगल क्रोशे, परत 5 चेन, 2 DC सोडून तिसऱ्या DCवर सिंगल क्रोशे, परत 5 चेन आणि मग 2 DC सोडून तिसऱ्या DCवर सिंगल क्रोशे. पुढच्या रोमध्ये ही रो इकडे कंप्लीट झाली की मग त्यांनी इकडे रंग बदलला आहे, म्हणून इथे डायरेक्ट नवीन सुरू केली आहे. पण तुम्ही इथून स्लिप स्टिच घेऊन सेम कलरमध्ये करत असाल तर पुढे जाऊ शकता. आणि असं करत पुढची पण 5 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, असं करत करत आपण ही पुढची ओळ पण पूर्ण करायची आहे. आणि त्याच्या पुढची ओळ काय आहे, ही इकडे पूर्ण केला, स्लिप स्टिच, आणि मग पुन्हा इकडे स्लिप स्टिच घेऊन गॅपमध्ये जायचं. जर 5 चेनची गॅप असेल तर 2 वेळा स्लिप स्टिच घ्यावं लागेल. मग काय केलं, 1 चेन, आणि मग ही जी गॅप आहे त्याच्यात आपल्याला डिझाईन काय करायचे, 4 डबल क्रोशे आणि हा 3 चेनचा पिकॉट आहे. मी तुम्हाला शेवटी येऊन ही ओळ दाखवते की 5 DC 3 चेनचा पिकॉट, 4 DC 3 चेन पिकॉट, 4 DC, हे एवढं सगळं एका गॅपमध्ये. ही छोटीशी नाजूकशी गाठ दिसते ना, ती पिकॉटमुळे दिसते. हे मी तुम्हाला शेवटी परत एकदा दाखवते. मी म्हटलं एकदम शेवटी पिकॉट दाखवायला येते, पण थोडासा बदल केलाय मी इकडे, म्हणून हे सांगते. इथे मी म्हटलं जसं इकडे एक एक चेन अजून घेऊ आपण, पण नाही घेतलीये, कारण हा जो भाग आहे, आपण हा DC वर DC आणि 4 चेन केल्या, 4 DC केले या गॅपमध्ये, आणि मग हा जो आहे 5 DC टुगेदर, त्याच्यावरती मी जागा मोकळी ठेवली, पण तिकडे चेन नाही केली. हे कंटिन्युअस सगळे DC करत गेले. फक्त एक काळजी घ्यावी लागते, 5 DC टुगेदरचं हे हेड आहे ना, इकडे आपल्याला DC करायचा मोह होतो, तर हा करायचा नाही. जागा मोकळी ठेवायची, म्हणजे इथे DC नाही करायचंय. फक्त ह्या 3 चेन्स मध्ये 4 DC, आणि हा मधला एक DC आहे त्याच्यावर एक DC, पुन्हा 3 चेन मध्ये 4 DC, अशा पद्धतीने ही ओळ पूर्ण करायची. आणि ही 3 चेन ज्या होत्या सुरुवातीला, त्यातल्या 3rd चेन मध्ये मी स्लिप स्टिच करणार आहे, आणि पुढचा राऊंड सुरू करायचा आहे. एक चेन घेतली, कारण त्यांनी सिंगल क्रोशे इकडे करायच्या ऐवजी, आणि मग तिकडे 5 चेन आणि 2 DC सोडून तिसऱ्या DCला आपण सिंगल क्रोशे करतोय. आता एक मी म्हटलं ना, बघायचं आपण साधारण कसे वाढत जात आहेत ते. पहिले 20 टाके होते, त्यानंतर प्रत्येक वेळी 1 DC आणि 4 चेन, म्हणजे किती झाले, 5 टाके एका ह्याच्यात, असे 10, म्हणजे 50 टाके झालेत, बरोबर. पण चेनची स्पेस कमी असते, त्यामुळे जरी हे 4 चेन आणि 1 DC असे 5-10 वेळा झाले तरी 50 झाले, तर हे साधारण 40 टाक्यांचे इक्विव्हॅलंट मानले जातात, म्हणजे 20 40 झाले. त्यानंतर इथे काय झाले, 1 2 3 4 5 असे प्रत्येक गॅपमध्ये 5-5, आणि असे 10 गॅपमध्ये 50, पण इकडे आपण एक एक चेन अजून घेतली, म्हणजे 60 टाके झाले, म्हणजे 20 40 60. ह्या राऊंड मध्ये किती झाले, 3, हा एक चौथा आणि 3, म्हणजे 7, आणि हा 8वा, असे 8 टाके 10 वेळा, म्हणजे 80 झाले. त्यानंतर इकडे किती होत आहेत, हे 9, आणि मग मी इकडे गॅप म्हणजे DC नाही केला, तर असे 9 9 ते 10 असे, म्हणजे इकडे 90 झाले. असे 10-10 ने आता पुढे टाके वाढत गेले आहेत. सुरुवातीला मात्र 20 ते 40 50 अशा पद्धतीने पुढे वाढलेत. आणि ह्या ज्या आहेत ना चेन, ही थोडीशी अशी गॅप तयार करण्यासाठी केलेल्या आहेत ना, त्यामुळे ह्या चेन जरी जास्त दिसल्या तरी, म्हटलं ना, चेन जास्त दिसल्या तरी त्याचे ओढलं जातं, थोडंसं असं वर खेचलं जातं, त्यामुळे ते 5 चेन असल्या तरी 5 चेनची जागा नाहीये, म्हणजे 5 चेनची स्पेस तयार नाही होते.
डॉयलीमध्ये बऱ्याचदा हे जे आहे ना, हे एकदम फार अगदी खूप जणांचं लाडकं पॅटर्न आहे. अशा 3-4 ओळी केल्या तर सुंदर जाळी दिसते मध्येच. ठीक आहे. तर आता मी ह्या 2 ओळी करते. सुरुवात दाखवते हवं तर तुम्हाला. पहिली 1 चेन केली आणि मग 5 चेन आणि तिसऱ्या डिसीवर सिंगल क्रोशे. 5 केल्या, 1 2 आणि तिसऱ्यावर आता येईल हा सिंगल क्रोशे. हे दोऱ्यात फार छान दिसतं. डॉयली ज्या इतक्या नाजूक जर असतील ना तर दोऱ्यामध्ये सुंदर दिसतात. त्यामुळे दोऱ्यामध्ये जरूर करा. आत्ता अगदी लगेच नाही झालं तरी नंतर करा, वेळ मिळेल तेव्हा, पण दोऱ्यात करा. या फोटोमध्ये पण आहेत त्या दोऱ्यात केलेल्याच आहेत, रंगीत दोऱ्यात. मर्सराइज कॉटन असणार त्यामुळे शाईन असतो त्याला. ह्या अशा 5-5 चेनची अशी कमान तयार होईल. आणि हे अजून एक मोजायचं म्हणजे इकडे आपण सुरुवातीला बघितलं 10 गॅप्स आहेत ह्या तयार झालेल्या. मग इथे सुद्धा 5-5 चे 10 झालेत, इथे सुद्धा ह्या 10 गॅप आहेत. आणि हे इथपर्यंत असं 10-10 गॅपचं जरी झालं म्हणजे 9-9 चेनच्या 10 गॅप आहेत ह्या. 10 स्पेसेस म्हणूया, 10 रिपिटेशन्स म्हणूया, सॉरी. आणि मग इथे बदललंय, इथे हे 15 झालेत. हे डिझाईन बदललं जातं अशा पद्धतीने. म्हणजे दरवेळी 10 आहेत तर शेवटपर्यंत 10च असतील शेवटच्या याला, असं नाहीये. डिझायनरची आपली आपली क्रिएटिव्हिटी आहे आणि सुंदर दिसतं ते. या ह्याच्यात बघा, हे कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे. याच्यात हे बरोबर आपल्याला 10 लाल आणि निळे हे पोर्शन दिसतात, पण बाहेर कमानी आल्यानंतर मात्र हे पिकॉट आपल्याला 15 आहेत. तो सुंदर डॉली तयार होईल अशी रंगीत. सुरुवातीला तुमच्याकडे जो शिल्लक असेल अॅक्रेलिकचा त्याने करा, किंवा अॅक्रेलिकच्या धाग्याने असे रंगीत तुमच्याकडे आहेत वेगवेगळे रंग ते करा. हे बघा, अॅक्रेलिकचं साधारण एवढं मोठं तयार होतंय. अजून मोठं होईल हे, म्हणजे कोस्टरपेक्षा थोडं मोठं, पण फ्लॉवर पॉट ठेवायला वगैरे असं छान बेससाठी वगैरे असंही होईल, किंवा एखादी मूर्ती त्याच्यावर ठेवता येईल. तुमच्याकडे जे आहेत रंगीत धागे 7-8 रंगाचे त्याने करून बघा, आणि दोऱ्याने जरूर करा. मी आता तुम्हाला शेवटी पिकॉट दाखवायला पुन्हा येते. ही मी एक कमानीची ओळ पूर्ण केली, आणि ही जोडताना आणि नवीन ओळ सुरू करतानाची एक आयडिया दाखवते, फार सुंदर आहे. आता इकडे आपल्याला 5 चेन करायचे आहेत ना, आणि एक डीसी म्हणजे 3 चेन असतात, बरोबर. त्यामुळे काय करायचं, 2 चेन करायच्या आणि डायरेक्ट इकडे एक डीसी करायचा, म्हणजे तेवढी स्पेस तयार होते. कुठे करायचा, पहिल्या चेनमध्ये. झाली की नाही अशीच कमान तयार. आता तुम्हाला नवीन जे सुरुवात करतो, म्हणजे इकडे खरं जोडायचं होतं, इथे जोडले, पण हा इथपर्यंत डीसी आला, त्यामुळे मग पुढची अशीच सुरू करत जाता येईल 5-5 चेनची. इकडे आता 5 चेन करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये 5 चेन. इथे रंग बदलणार असला तर प्रश्नच नाही, पण सेम रंगात करायचं असेल तर अशा पद्धतीने हे होतं. आता हे जे सुरुवात थोडस असं पिळलेलं दिसते, तुम्हाला वाटेल इकडे आता हे असं काय झालंय, पण या चेनच्या ह्याच्यात असं होतं थोडस, ते नंतर स्ट्रेट होईल. मी आता ही ओळ पूर्ण करते आणि मग शेवटचं हे पॅटर्न दाखवते. ही आता आपली ओळ पूर्ण झालेली आहे. इथे मात्र थोडस लक्ष द्या. बऱ्याचदा काय होतं, तंद्रीत आपण पुढच्या गॅपवर करत जातो, त्यामुळे हे मोजणं दरवेळी इथे किती गॅप्स आहेत त्या मोजायच्या, तेवढ्याच आपल्या झाल्या पाहिजेत हे मोजायचं, क्रॉस चेक करायचं राहायचं. सुरुवातीला चांगली सवय होईपर्यंत तुम्हाला हे करावंच लागेल. आता इथे आधी मी तुम्हाला सांगितलं होतं कसं 2 चेन करायच्या आणि एक डीसी करून ही कमान करायची, पण आता तुम्हाला अगदी जुन्या पद्धतीने दाखवते मी. 5 चेन करणार
आणि एकदम सगळ्यात पहिल्यांदा जिकडे हा आपला टाका होता तिकडे मी एक स्लिप स्टिच करून ही ओळ पूर्ण करणार. म्हणजे आधी ऍडव्हान्स लेवल सांगितलं तुम्हाला आणि आता मी साधं सिंपल. आता इकडे बघा, हा एकाच लूप मध्ये जर स्लिप स्टिच करायला गेल्यावर असं खेचलं जातं. मी तुम्हाला म्हणते ना 2 लूप कायम घ्या. तर ह्या डीसीचं हेड होतं त्या एकाच लूप मध्ये मी गेले होते. तर मी दोन्ही लूप मधून आता करून स्लिप स्टिच करते. स्लिप स्टिच करताना ओढाताण होते म्हणून ते खेचलं जाऊ नये म्हणून करायचं. तर तुम्हाला म्हटलं तसं इथे आपण स्लिप स्टिच केलंय आणि आपल्याला इकडे सुरू करायची आहे ओळ. मग इथपासून इथपर्यंत स्लिप स्टिच करत जायचं. ही जी आपली गॅप आहे यामध्ये एक केला, पण एक केला तरी पण मी कडेलाच असेल, मला ह्याच्या टॉप पर्यंत जायचं या कमानीच्या, म्हणून अजून एक करते. 5ची आपली ती चेन आहे ना कमानी, त्यामुळे मी 2 स्लिप स्टिच करते आणि मग हे पॅटर्न करते. हे पॅटर्न काय आहे, एक चेन, कारण सिंगल क्रोशेच्या ऐवजी सुरुवातीला आपण एक चेन घेतो, 4 डीसी, चेन 3 पिकॉट, 4 डीसी आणि मग पुन्हा नेक्स्ट कमानीत सिंगल क्रोशे. म्हणजे एका कमानीत सिंगल क्रोशे, एका कमानीत हे 4 डीसी पिकॉट, 4 डीसी, पुन्हा पुढच्या कमानीत सिंगल क्रोशे, पुन्हा कमान. याला शेल म्हणतात. मग इकडे सिंगल क्रोशे. या पद्धतीने कसं जायचं मी एक दाखवते आणि मग पुढचे सगळे तसेच करायचे आहे. तर जिकडे आपण एक चेन करणार डीसी सिंगल क्रोशेच्या ऐवजी आणि डायरेक्ट पुढच्या कमानीत आपल्याला 4 डीसी, चेन 3 पिकॉट, 4 डीसी असं शेल बनवायचंय शिंपला. हा झाला चौथा डीसी. आता आपल्याला चेन 3 पिकॉट करायचे. कधी चेन 2 पिकॉट सांगतात, कधी चेन 3 पिकॉट सांगतात, कधी चेन 4 पिकॉट सांगतात. PICOT पिकॉट. तर 1, 2, 3 पिकॉट करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. कधी पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करतात, पण एकदम चांगली पद्धत म्हणजे हा जो आपला खालचा मुळातला टाका असतो, कधी सिंगल क्रोशे असेल, कधी डबल क्रोशे असेल, तर इथे त्याचा हेड आणि खालचा लूप यात खूप घुसवायचा आणि स्लिप स्टिच करायचा. सगळ्यात जास्त चांगलं फिनिशिंग या पद्धतीने. आणि अशी ही गाठ तयार होते आणि पुढे 4 डीसी. पिकॉट अजून एकदा पुढची मी करून दाखवते. पिकॉटचे बरेच युट्यूबवर सुद्धा व्हिडिओ मिळतील. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो. तर खूप पद्धती इतके वर्ष करून झाल्यानंतर मला तरी ही पद्धत जास्त योग्य आणि फिनिशिंग जास्त देणारी वाटते. आता काय करायचंय, पुढच्या गॅपमध्ये फक्त एक सिंगल क्रोशे आणि मग पुन्हा 4 डीसी पिकॉट, 4 डीसी पुढच्या गॅपमध्ये. तीन झाले. आता चौथा डीसी आपण करतोय बघा. हा पिकॉट कुठे येईल सांगते. हे जे 2 लूप्स आहेत ना, यात आपण पिकॉटचा स्लिप स्टिच करतो. आता 3 चेन करायचे, पण हे जे 2 लूप आपण बंद केले ना, इथे हवं तर एक सुरुवातीला मार्कर लावून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की आपल्याला पिकॉट कुठे जोडायचे, कुठे स्लिप स्टिच करायचं. हेड मधून घालायचं आणि खाली अजून एक लूप असतो, ज्यातनं आपण शेवटी आता यान ओढून काढलं, इथे पिकॉट करायचं. पिकॉटचं स्लिप स्टिच करायचं, म्हणजे पिकॉट पूर्ण इकडे करायची. आता चेन 3 ची पिकॉट करायची म्हणून 3 चेन करायच्या. 1, 2, 3. इथे त्यांनी चिन्ह दिले बघा, 3 चेन आणि स्लिप स्टिच, पिकॉट, 3 चेन आणि स्लिप स्टिच. हा ही अशी गाठ दिसते. मी म्हटलं असं दोऱ्यात फार सुंदर दिसतं हे प्रकरण.
आता मी 3 चेन झाल्यानंतर स्लीव्हसाठी या इथे जिकडे आपण मार्कर लावलाय तिकडे हुक इन्सर्ट करणार. मार्कर लावल्यामुळे तिकडे इन्सर्ट करता येत नाही, मार्कर काढावा लागेल आणि इथे स्लीव्ह करा. ही पिकॉट तयार असं दिसतं. हे पुन्हा इकडे ह्या सेम गॅप मध्ये 4 डीसी आणि मग पुढे सिंगल क्रोशे ही पूर्ण करते. आणि ही पूर्ण झाल्यानंतर ब्लॉकिंग कसं करायचं त्याचं मी फोटो करून याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये ब्लॉकिंगचे फोटो टाकते.